शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती मराठीमध्ये एकूण 8 आहेत. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या शब्दाच्या जातीमध्ये 2 भाग पडतात, विकारी आणि अविकारी. विकारीमध्ये 4 नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अविकारीमध्ये उभयान्वी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्ययांचा समावेश होतो. यामध्ये असे 2 भाग केले गेलेले आहेत, विकारी आणि अविकारी. विकारीला सव्यय म्हणतात आणि विकारीला अव्यय म्हणतात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नाम. नामाचे 3 भाग आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे समुदायवाचक नाम, सामान्य नाम आणि पदार्थवाचक सामान्य नाम, अशा पद्धतीचे 2 भाग. तर दिलेल्या नामामध्ये जर सर्वसाधारण जातीचा बोध होत असेल तर त्यास सामान्य नाम असे म्हणतात. मराठी भाषेत फक्त सामान्य नाम 2 आहेत. सामान्य नामाचे 2 उपप्रकार कोणते? समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. समुदायवाचक नाम म्हणजे काय? तर दिलेल्या नामामध्ये जर समूहाचा बोध होत असेल तर समुदायवाचक नाम असते. पदार्थवाचकामध्ये जी नामे 1, 2, 3, 4 असे सांगता येत नाहीत व सांगण्यासाठी विशिष्ट परिणामाची आवश्यकता लागते त्यास पदार्थवाचक सामान्य नाम असे म्हणतात. सोने, साखर, तेल, पाणी, कापड, चांदी, पितळ, तांबे, गहू इत्यादी. ओके. विशेष नाम, ज्या नामामध्ये विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती यांची, जागा, प्राणी याचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नामे एकवचनी असतात. विशेष नामे व्यक्तिवाचक सुद्धा असतात, जसं की गोदावरी, महेश, शीतल, पुणे, मंगल इत्यादी. दिलेल्या वाक्यात विशेष नाम असताना सुद्धा जे सामान्य नामाचे कार्य करतात म्हणून त्याला सामान्य नाम असे सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा पुढचा भाग भाववाचक नाम. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम म्हणतात. जसं की सौंदर्य आहे, मनुष्यत्व आहे, विश्रांती आहे, श्रीमंती आहे, गरिबी आहे, प्रामाणिकपणा आहे, गुलामगिरी आहे. दिलेल्या शब्दास कृती किंवा अवस्था यांचा बोध होत असेल तर त्याला भाववाचक नाम असे सुद्धा म्हणतात. भाववाचक नामे भावना प्रधान असतात. ते डोळ्यांनी दिसत नाहीत, ते स्पर्श करता येत नाहीत, ते मनातील भावना असतात. ओके. जसं की सौंदर्य असेल, मनुष्यत्व असेल, विश्रांती असेल, श्रीमंती असेल, गरिबी असेल, प्रामाणिकपणा असेल, गुलामगिरी असेल, धिटाई असेल इत्यादी. सामान्य नाम व विशेष नाम यांना त्व, य, पणा इत्यादी प्रत्यय लागल्यास त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात.